नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक मित्र या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत ऑप्टोकपलर म्हणजे काय आणि त्याचा सर्किटमधील वापर. ऑप्टोकपलरमध्ये एक इन्फ्रारेड LED आणि एक फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस असतो जो इन्फ्रारेड लाईट डिटेक्ट करतो. त्यालाच आपण फोटो ट्रान्झिस्टर म्हणतो. बेसिकली त्या ट्रान्झिस्टरला बेस असतो किंवा काही वेळेला बेस नसतो. तर पहिल्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पिन नंबर 1 आणि 2 ला इन्फ्रारेड LED आहे आणि पिन नंबर 4, 5 आणि 6 ला एक ट्रान्झिस्टर आहे. हा रेग्युलर ट्रान्झिस्टर नसून हा फोटो ट्रान्झिस्टर आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे जो ट्रान्झिस्टर आहे तो विदाउट बेस आहे. इन्फ्रारेड LED जेव्हा ऑन होतो त्यावेळी फोटॉन एनर्जी ही ट्रान्झिस्टरच्या बेसवर पडते आणि ट्रान्झिस्टरचे बेस टू इमिटर जंक्शन हे फॉरवर्ड बायस होते. इन्फ्रारेड LED आणि फोटो ट्रान्झिस्टर हे एका पॅकेजमध्ये येतात आणि त्याला कनेक्शनसाठी मेटॅलिक लीड असतात. आता आपण बघूया ऑप्टोकपलरचे बेसिक सर्किट. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे 9 व्होल्टची एक बॅटरी आहे. त्याच्या सिरीजमध्ये एक पुश बटन आहे. त्यानंतर 10K एक रेजिस्टर आहे आणि त्याच्यानंतर आपला आहे ऑप्टोकपलर IC. ऑप्टोकपलरच्या दुसऱ्या साईडला आहे एक 4.7K रेजिस्टर. त्या रेजिस्टरच्या वरती 5 व्होल्ट सप्लाय आहे. जेव्हा SW1 हे पुश बटन प्रेस करू त्यावेळी इन्फ्रारेड LED मधून करंट पास होतो आणि त्याचे इन्फ्रारेड किरण हे ट्रान्झिस्टरच्या बेसवर पडतात आणि ट्रान्झिस्टर हा ऑन होतो. या ठिकाणी इन्फ्रारेड LED ची लाईट ही बेस करंट म्हणून काम करते. या ठिकाणी जेव्हा इन्फ्रारेड LED ऑन असेल त्यावेळी ट्रान्झिस्टरमधून फक्त I1 हा करंट फ्लो होईल आणि I2 करंट हा 0 असेल. जेव्हा आपण पुश बटन हे ऑफ करू त्यावेळी इन्फ्रारेड LED पण ऑफ होईल आणि ट्रान्झिस्टरमधून जाणारा जो करंट आहे तो बंद होईल. म्हणजेच I1 करंट हा 0 असेल आणि I2 करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. फोटो ट्रान्झिस्टरचा जो बेस आहे तो आपण ओपन ठेवू शकतो. म्हणजेच कुठेही न कनेक्ट करता त्याला ओपन ठेवू शकतो किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे हायर रेटिंगचा रेजिस्टर आणि एकदम कमी रेटिंगचा कॅपॅसिटर जोडून ग्राउंड करू शकतो. याच्याने काय होईल, त्या ट्रान्झिस्टरला मॅक्झिमम सेन्सिटिव्हिटी मिळेल. या दोन्ही टेक्निकमुळे चुकीचं ट्रिगरिंग होणार नाही. म्हणजेच बाहेरच्या नॉईज किंवा बाहेरच्या घटकांमुळं तो ट्रान्झिस्टर हा कंडक्ट करणार नाही, तो ऑफच राहील. इन्फ्रारेड LED आणि फोटो ट्रान्झिस्टर यांच्यामध्ये ग्लास, प्लास्टिक किंवा एअर असते. तसेच इन्फ्रारेड LED आणि फोटो ट्रान्झिस्टर यांच्यामध्ये कनेक्शन नसल्यामुळे आपल्याला 10 किलो व्होल्टपर्यंत इलेक्ट्रिकल आयसोलेशन मिळते. आता आपण बघूयात ऑप्टोकपलरचे टाईप कोणते आहेत ते. ऑप्टोकपलरचे बेसिक 4 टाईप आहेत. याच्या प्रत्येक टाईपमध्ये इन्फ्रारेड LED फिक्स आहे, पण आउटपुटच्या साईडला
सेन्सिटिव्ह डिव्हाइस जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तर पहिला आहे फोटो ट्रान्झिस्टर. याच्या इनपुट साईडला इन्फ्रारेड LED आहेच आणि सेकंडरी साईडला एक फोटो ट्रान्झिस्टर आहे. यामध्ये पिन नंबर 3 म्हणजे ही नॉट कनेक्टेड आहे, ती वापरत नसते. दुसरा टाईप आहे फोटो डार्लिंग्टन. याच्यामध्ये दुसऱ्या साईडला 2 ट्रान्झिस्टर असतात. तर पहिल्या ट्रान्झिस्टरचा इमिटर हा दुसऱ्याच्या बेसला जोडलेला असतो आणि दोघांचे कलेक्टर हे शॉर्ट केलेले असतात. फोटो ट्रान्झिस्टर आणि फोटो डार्लिंग्टन डिव्हाइस हे मेनली DC सर्किटसाठी वापरले जातात. म्हणजे आउटपुट साईडला DC सप्लाय वर्क करत असतो. तिसरा टाईप आहे फोटो SCR. तर यामध्ये दुसऱ्या साईडला एक SCR असतो, सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. तर पिन नंबर 4 ही कॅथोड असते, पिन नंबर 5 ही ॲनोड असते आणि पिन नंबर 6 हा त्या SCRला ट्रिगर करण्यासाठी गेट असतो. चौथा टाईप आहे फोटो ट्रायॅक. तर यामध्ये सेकंडरी साईडला पिन नंबर 4 ही ॲनोड 2 आहे, पिन नंबर 5 ही ॲनोड 1 आहे आणि पिन नंबर 6 ही त्याला ट्रिगर करण्यासाठी गेट आहे. तर SCR आणि ट्रायॅकमध्ये मेनली डिफरन्स काय आहे की SCR हा एकाच डायरेक्शनमध्ये कंडक्ट करतो आणि ट्रायॅक हा दोन्ही डायरेक्शनमध्ये कंडक्ट करू शकतो. फोटो SCR आणि फोटो ट्रायॅक हे AC पॉवर सर्किट आहेत, त्यांना कंट्रोल करू शकतात. आता आपण बघूयात ऑप्टोकपलरचे ॲप्लिकेशन. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे फॉर स्विचिंग DC सर्किट. म्हणजेच दुसऱ्या साईडला DC सप्लायला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी हे ॲप्लिकेशन वापरतो. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे इनपुट साईडला एक 9 व्होल्टची बॅटरी आहे, एक स्विच आहे आणि एक 10K रेजिस्टर आहे आणि त्याच्या दुसऱ्या साईडला एक रेजिस्टर आहे ज्याला 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे आपण आणि एक ट्रान्झिस्टर आहे. मघाशीप्रमाणेच जेव्हा स्विच ऑन होईल त्यावेळी इन्फ्रारेड LED ऑन होईल आणि करंट I1 हा ट्रान्झिस्टर थ्रू फ्लो व्हायला सुरुवात होईल. त्यावेळी करंट I2 हा 0 असेल. चित्रात दाखवलेला जो ऑप्टोकपलर आहे त्याचं नाव PC817 आहे आणि हा सिंपल ट्रान्झिस्टर स्विच सारखा ॲक्ट होतो. आता आपण बघूया दुसरं ॲप्लिकेशन. ते म्हणजे जेव्हा इनपुट साईडला सप्लाय हा AC असेल आणि आउटपुट साईडला सप्लाय हा DC असेल. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे 2 100Kचे रेजिस्टर सिरीजमध्ये आहेत, एक स्विच आहे आणि त्याला इनपुट सप्लाय जो आहे तो AC सप्लाय आहे आणि सेकंडरीला मगाशीप्रमाणेच एक रेजिस्टर आहे 4.7K, त्याला वरच्या साईडला 5 व्होल्ट सप्लाय आहे. तर इन्फ्रारेड LED हा 200Kच्या रेजिस्टरने कंट्रोल केला जातो. म्हणजे त्याच्यातून जाणारा करंट हा लिमिट केला जातो. जेव्हा स्विच प्रेस करू त्यावेळी इन्फ्रारेड LED ऑन होईल आणि ट्रान्झिस्टर थ्रू I1 करंट हा फ्लो होईल. त्यावेळी I2 करंट हा 0 असेल आणि जेव्हा आपण स्विच ऑफ करू त्यावेळी ट्रान्झिस्टर थ्रू जाणारा करंट हा 0 असेल, म्हणजेच I1 हा 0 असेल आणि I2 हा फ्लो होईल. आता आपण बघूया तिसरं ॲप्लिकेशन. ते म्हणजे DC सप्लायचा वापर करून
AC अप्लायन्स कंट्रोल करणे. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे आउटपुट साईडला एक ट्रायॅक वापरलेला आहे. त्या ट्रायॅक नंतर एक लॅम्प वापरलेला आहे आणि त्या लॅम्पला आपण सिंगल फेज AC सप्लाय दिलेला आहे. आणि यामध्ये 68 ओहमचा जो रेजिस्टर आहे तो या ट्रायॅकला कंट्रोल करण्यासाठी आहे आणि 68 ओहमच्या रेजिस्टर थ्रू मेन ट्रायॅक जो आहे त्याच्या गेटला पल्स मिळेल आणि तो ऑन होईल. जेव्हा हा ट्रायॅक ऑन होतो त्यावेळी त्या लॅम्पमधून करंट पास व्हायला सुरुवात होते. त्यावेळी तो लॅम्प ग्लो होतो. आता आपण बघूयात ऑप्टोकपलरचे ॲडव्हान्टेजेस. तर पहिला ॲडव्हान्टेज आहे कंप्लीट इलेक्ट्रिकल आयसोलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. म्हणजे इनपुट आणि आउटपुटमध्ये पूर्णतः आयसोलेशन मिळते. दुसरा ॲडव्हान्टेज आहे लॉंग लाईफ आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी. म्हणजे ऑप्टोकपलरची लाईफ ही फार जास्त असते आणि तो इफिशियंटली ऑपरेट होतो. तिसरा ॲडव्हान्टेज आहे शॉक आणि व्हायब्रेशन प्रूफ आहे. चौथा आहे क्विक रिस्पॉन्सिव्ह. म्हणजे आपल्याला स्विचिंग होताना काहीच वेळ लागणार नाही. म्हणजे आउटपुट साईड ही लगेच ऑन आणि ऑफ करू शकतो. आता आपण बघूयात ऑप्टोकपलरचे काही डिसॲडव्हान्टेजेस. तर पहिला डिसॲडव्हान्टेज आहे बाहेरील टेम्परेचरमुळे करंट ट्रान्सफर रेशोला इफेक्ट होऊ शकतो. करंट ट्रान्सफर रेशो म्हणजेच बीटाची व्हॅल्यू असते कलेक्टर करंट डिवायडेड बाय बेस करंट. दुसरं डिसॲडव्हान्टेज म्हणजे करंट ट्रान्सफर रेशो हा कमी असेल तर ऑप्टोकपलरचा परफॉर्मन्स हा अफेक्ट होतो. आता आपण बघूयात ऑप्टोकपलरवरचे काही महत्त्वाचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे ऑप्टोकपलरला ऑप्टो आयसोलेटर का म्हणतात. दुसरा प्रश्न आहे ऑप्टोकपलरमध्ये जो LED असतो तो कोणता असतो. तिसरा प्रश्न आहे ऑप्टोकपलरच्या आतमध्ये जो LED असतो तो कोणती एनर्जी इमिट करतो. चौथा प्रश्न आहे ट्रान्झिस्टर आणि ऑप्टोकपलरमध्ये मेन डिफरन्स काय आहे जेव्हा आपण त्यांना ॲज अ स्विच म्हणून वापरतो. पाचवा प्रश्न आहे मॅक्झिमम इलेक्ट्रिकल आयसोलेशन काय आहे ऑप्टोकपलरचं. सहावा प्रश्न आहे ऑप्टोकपलरचे बेसिक टाईप्स कोणते आहेत. सातवा प्रश्न आहे फॉल्स ट्रिगरिंग म्हणजे काय. आठवा प्रश्न आहे फॉल्स ट्रिगरिंग आपल्याला कोणत्या टेक्निकने अवॉइड करू शकतो. नववा प्रश्न आहे ऑप्टोकपलरमध्ये इन्फ्रारेड LED आणि फोटो ट्रान्झिस्टरला सेपरेट करण्यासाठी कोणते मटेरियल वापरतो. 10वा प्रश्न आहे आउटपुट साईडला हायर लोड हँडल करण्यासाठी ऑप्टोकपलरचा कोणता टाईप वापरतो. मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.